अलका IVF बंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. ही योजना घेईल, शिक्षणात नोकरीत पुढे जाईल, तेही प्रगती. एकच कस काय कोपरा दिसतोय फक्त, बाकीचं कसं काय दिसत. तेही ते आता ती मानसिकताच गचेळी त्यांची, त्याला कोणी काय करू शकत नाही. ते आता ते येवल्याचा अलीबाबा आणतो, नादी लावतो सगळ्याला. त्याची सिस्टम आहे आता काय त्याची. तो बीडला आला आणि भेद निर्माण करून गेला. तिकडून उठवतो इकडे येतो. छगन भुजबळ म्हणजे भेद पसरणारा माणूस, जातीवादाचा प्रचंड भेद पसरणारा. बिडात येऊन त्यांनी 10-15 दगड, एका दगडात 10-15 जण हाणलेत. एका दगडात. त्यांची किती अक्कल आहेत का, ती अक्कल शून्य आहेत का, लय अकलीनं मोठे आहेत मला नाही माहीत. आम्हाला जे दिसतं त्यांनी बरोबर कार्यक्रम केला. इतका जातीभेद करतो तो. त्यांनी व्यासपीठावर बसलेल्याचे 2-4 जण कानफड आणले आधी सुरुवातीला. कारण त्याला ना एक घाण सवय आहे. तुम्ही मला आता दिवाळीच्या चांगल्या सुखाच्या मुहूर्तावर, आनंदाच्या मुहूर्तावर विचारायला नव्हतं पाहिजे. कारण तो म्हणला ना मग आता असा त्याच्यावर तो ही होतो ना. पण यांना का कळत नाही मला नाही माहीत. आमचा मराठ्यांचा एवढा का राग आहे यांना आम्हाला माहीत नाही. पण तो काय करतो हे कसं काय कळत नाही आम्हाला, हे कळत नाही त्याचं. बसल्या बसल्या 2-3 संपविले त्यांनी व्यासपीठावरचे जाग्यावरच. कसं नेमकं? आता तोच म्हणतो फोटो टाकल्यावर राग येतो, नाही टाकल्यावर राग येतो. म्हणजे 2-3 जणाला तर चारला त्यांनी. म्हणजे प्रसाद म्हणतो आम्ही, नाही तुम्ही परत म्हणता दुसरा काय कोण चारला. त्यांनी बसल्या बसल्या ते एक काम केलं. हाणल्या कोपर खेळ्या. त्याला ना एक सवय लागलेली. आपल्यापासून नेतृत्व लांब जायचा अंदाज दिसला की तो सगळ्याला एक कोपर खेळे आणतो आणि त्याच्यावरचं संकट जाईपर्यंत सगळ्याला जवळ धरतो. हेच अगोदर म्हणलेला आहे. धनंजय मुंड्याला म्हणा मराठ्याकडेच जाय आता. बघा आठवत असलं तर आता तो मराठ्याकडेच जाय. आमचा कसा सहारा घेतो. म्हणजे 2014 आणि 2019 जी ताकद आणि रसद मराठ्यांनी पुरविली त्याच्या बळावरती आज इथपर्यंत येतो. याच्यावरती संकट आलं अलिबाबावर हे येवल्याच्या. त्यांनी ह्यावेळेस त्याला जवळ घेतलं. त्यावेळेस का तसं उद्गार काढले मग? त्यावेळेस तर त्याने आव्हान केलं होतं, भुजबळांनी आम्हाला साथ दिली पाहिजे. निवडणुकीत नाही म्हणत, मधल्या काळात, ह्या 6 महिन्याच्या काळात. तेव्हा म्हणला आता तिकडंच पळणं, तो अंतरवाली जात होता. मराठ्यांचंच बघा आता काय ते. तोच माणूस. आणि आज तोच माणूस त्याला घेऊन व्यासपीठावर बसतो आणि सांगतो गोपीनाथ मुंडेंचा वारसा तू चालव. म्हणजे तिला बी एक वाटा आणला. तिकडं उडंडीवरचं वाजविलं. आमच्या जालन्यावाल्याचा तिघाचा कार्यक्रम केला. ते सांगले एक आणते ते धरून ते तिकडून पडळकर. नाही ते दुसरं ते नाही पडत त्यांच्या लफड्यात. तेव्हा आता देवेंद्र फडणवीस म्हणले असते एखादं जा म्हणून आला असं, ते या लफड्यात नाही पडत. ते आपलं झालं ते हिंदू रपका चालू झाला त्याचा तिकडे. ते नाही पडत त्यांच्या राड्यात. पण त्याला गुंतविलं त्या दिवशी विनाकारण. त्यालाही या षडयंत्रात चक्रव्यूहात त्याने आणलं. इतकं नास काही नाही ते यावलेचं. त्याने चक्रव्यूहात आणलं. तो एवढा भेद पसरून गेलाय त्या दिवशी की भयंकर. हे का त्यांच्या लक्षात येत नाही माहीत नाही. ते जे म्हणाले की तुम्ही वारसदार आहात, तुम्ही नेतृत्व हातात घ्या, तो बहीण भावांमध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न होता का पाडा? म्हणजे पाडली असं म्हणायचं. पाडला म्हणजे दगडदगडी होऊ नये त्यांच्या दोघांची याचं ऐकून. इतकं नालं किती काही गरज होती का? लई दिवसानं आताशी कुठंतरी एकत्र झालती. आमचं वैचारिक हे का काय ते आम्ही आमचं बघू. पण तू तर त्यांचा आहे ना. ओबीसी तू म्हणतो ना आम्ही एक येत, तू तर त्यांचा आहे ना. कशाला काढी लिहून गेला? काय गरज आहे तुला एवढी? म्हणजे त्याला फक्त संधी मिळाव. तो